इंजिनिअरिंग कॉलेजला असताना कधी हॉस्टेलवर राहायचा योग नाही आला. गाव फक्त 18 किलोमीटर दूर असल्यामुळं बऱ्याच वेळा बसने किंवा गाडीवरून जायचो. कॉलेजमध्ये काही कार्यक्रम असेल किंवा पार्टी असेल तेव्हा 2 ते 3 दिवस मित्रांसोबत त्यांच्या रूमवर राहायचो. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना सगळ्यांनी मिळून एक 2 BHK बंगला रेंटने घेतला. आम्ही घेतलेला बंगला इतर घरांपासून जरा जास्तच लांब होता. शेजारी फक्त एक पडलेली रूम होती आणि बाकी बाजूंनी फक्त रिकामा माळ होता. इतरांसाठी ते भीतीदायक असलं तरी आम्ही तो बंगला पाहून खूप खुश होतो. कारण दंगा केला, पार्ट्या केल्या तरी कोणाला काही त्रास नव्हता आणि कोणी विचारणार पण नव्हतं. बंगला घेऊन फक्त 1 महिना झाला होता तरीही तिथं आमचं साहित्य सोडलं तर कोणी सुद्धा राहायला गेलं नव्हतं. सगळ्यात आधी अमित आणि इस्माईल दोघेच राहायला गेले. संध्याकाळी अचानकच इस्माईलच्या घरून फोन आला, त्यामुळे त्याला घरी जावं लागलं. त्या रात्री फक्त अमितच थांबणार होता. तिथं रात्री एकटाच जेवून तो बेडरूममध्ये बसला होता. मैत्रिणीचा फोन आल्यामुळे त्याने सगळ्या खिडक्या बंद केल्या आणि हॉलमध्ये येऊन बसला. हॉलच्या बाहेर पाऊस आत येऊ नये म्हणून पत्रा लावला होता. त्याने फोनवर बोलून झाल्यानंतर हॉलमध्ये लाईट बंद केली आणि बेडरूमकडे यायला वळला आणि अचानकच कोणीतरी दार वाजवले. बाहेर पाऊस सुरू होता, त्यामुळे कदाचित कुत्रा वगैरे असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. पण लगेचच समोर लावलेला पत्रा अचानकच वाजायला लागला. आता मात्र त्याला भीती वाटायला लागली. थोड्या वेळात सगळे आवाज बंद झाले आणि अचानकच बेडरूम आणि किचनमधल्या खिडक्यांचा आवाज त्याला ऐकू आला. त्यानं जाऊन पाहिलं तर अगोदर बंद केलेल्या सगळ्या खिडक्या त्याला उघडलेल्या दिसल्या. तो पूर्ण रात्र जागा राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यानं फोन करून सगळ्यांना काय घडलं ते सांगितलं. आम्ही चेष्टा करून विषय सोडून दिला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी इस्माईल आला होता. दोघं पण बोलत बोलत झोपून गेले. रात्री 2 वाजता अमितला कसल्या तरी आवाजाने जाग आली तर इस्माईल मोठमोठ्याने ओरडत होता. अगदीच भिन्न भाषेत काहीतरी बोलत होता. अमितने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. इस्माईलने अमितला धक्का देऊन खाली पाडले आणि उठून बाहेर गेला. अमित त्याच्या मागून गेला तर इस्माईल पळत होता. त्याच्या अंगावर फक्त अंडरवेअर होती. तो परिसर अगदीच सुनसान होता. तरी अमितने जाऊन त्याला पकडले आणि रूममध्ये परत आणले. रात्रभर तो त्याच्या शेजारी बसून राहिला. या एवढ्या प्रकाराबद्दल इस्माईलला काही आठवत नव्हते. पुन्हा वरचेवर काहीतरी आवाज ऐकू यायचे. दारात बल्ब घातला की फुटायचा. अशा गोष्टी वगैरे घडायच्या. आम्ही एकदा सुद्धा तिथे राहिलो नव्हतो आणि त्यांच्या या गोष्टींवर विश्वास पण ठेवला नव्हता. एक दिवस मी तिथे झोपायला गेलो. त्या रात्री बंगल्यावर एकूण 4 जण होतो. रात्री जेवून आलो आणि सगळे गप्पा मारत बसलो होतो. रात्रीचे 8:30 वाजले असतील. हॉस्टेलमधून मला एका मैत्रिणीचा फोन आला की तिच्या पोटात दुखत आहे, औषध आणून दे. तिला औषध नेऊन दिले आणि थोडा वेळ थांबून परत यायला निघालो. येताना रूमजवळ पोहोचायच्या आधीच एका ठिकाणी थोडासा उजेड दिसत होता म्हणून जरा नीट बघितलं तर लक्षात आलं की ती दफनभूमी होती. तिथून अगदी हाकेच्या अंतरावर बंगला असून कोणालाच माहिती नव्हतं त्याच्याबद्दल. बोलत बोलत कधी वेळ गेला काही कळालं नाही. त्या दिवशी मी सोडून बाकीचे 3घेही जण पूर्णपणे पिलेले होते. त्या नशेत कोणालाही काही नीट कळत नव्हतं. रात्रीचे 2:30 वाजले आणि अचानकच बाहेर पत्र्यावर खडे मारल्यासारखा आवाज यायला सुरुवात झाली. पहिल्यांदा मला वाटलं की या सगळ्यांनी मला घाबरवायला काहीतरी प्लॅन केलाय. मी हॉलमध्ये जाऊन बाहेरची लाईट लावली आणि खिडकीमधून बाहेर पाहिलं तर बाहेर कोणी दिसलं नाही. रूममध्ये आलो तर बाकीचे 3घेही गाढ झोपले होते. मी त्यांच्या शेजारीच पडलो होतो आणि अचानक एक जण विचित्र भाषेतच ओरडायला लागला. कुत्री भुंकायला लागली आणि पुढच्याच मिनिटाला
कुत्र्यांनी रडायला सुरुवात केली. रूमच्या चारही बाजूंनी आवाज येत होता. काय करावे हे पण सुचत नव्हते. घामाने अंग चिंब भिजलं होतं आणि भीती काय असते हे तेव्हा कळालं. पूर्ण अर्धा तास हे चालू होतं. माझं समोरच्या भिंतीवरच्या घड्याळाकडं लक्ष गेलं तर त्यात 12 वाजलेले होते. पूर्ण 3 तासांचा फरक होता. सगळं शांत झाल्यावर फक्त तोंडावर घेऊन पडलो होतो. 1 तासभर झाला असेल. त्या तिघांपैकी कोणीतरी उठलेलं होतं. मी तोंडावरचं पांघरून बाजूला करून पाहिलं तर अमित होता. त्यावेळेला मी परत घड्याळ पाहिलं तर त्यात बरोबर 4 वाजले होते. घड्याळ बरोबर वेळ दाखवत होती. सकाळी सगळ्यांना मी घडलेलं सगळं सांगितलं. तेव्हा अमितने मला विचारलं की तू बाहेरची लाईट लावली होती तेव्हा लागली होती का? हा प्रश्न कशासाठी होता हे मला कळालं नाही. त्याने मला बाहेर नेऊन एक गोष्ट दाखवली. ती बघून तर मला धक्काच बसला. बाहेरच्या होल्डरमधला बल्ब 8 दिवसांपूर्वीच फुटला होता. त्या दिवशी सगळं साहित्य घेऊन सगळे तिथून निघून आलोय. ते आजपर्यंत तिथे परत गेलो नाही. आमच्या गावात एक म्हातारी बाई राहत होती. तिचे वर्णन म्हणजे खूपच विचित्र. पांढरे शुभ्र केस, वाळलेल्या मातीपेक्षा गोळा झालेली त्वचा, दात पूर्णपणे पडलेले. चालताना ती काठीचा आधार घेऊन चालायची, पण एकदम ठणठणीत बरं का. तिने जर कुणाला चापट मारली तर तो व्यक्ती 4 दिवस अंथरुणातून उठत नव्हता. तिची चुकूनही कोणी थट्टा करत नसे, कारण तिच्या जिभेवर काळं होतं आणि तिने दिलेला शब्द, श्राप सर्व काही खरं व्हायचं. त्या गावात माझ्याबरोबर माझे 2 मित्र राया आणि शिवा ते पण राहत होते. म्हातारी रोज कुणाला तरी काहीतरी बोलायची. रोज घरी काहीतरी कुटाणा घेऊन यायची. रोजच्या या कुटाण्याला तिची सून कंटाळली होती आणि मुलगा पण. एके दिवशी दुपारच्या वेळेस नवरा बाहेर गेला असताना तिने त्या म्हातारीला मारण्याचा प्रयत्न केला, पण तो फेल झाला, कारण म्हातारी कायम सावध असायची. संध्याकाळी म्हातारीचा मुलगा परत आल्यावर त्या म्हातारीने तो प्रकार त्याला सांगितला व त्याला म्हणाली, तिला सांग पुन्यांदा असं करू नको, नाहीतर गाठ या बायडीशी आहे बघ. तिच्या सुनेने तिला मारण्याचे खूप प्रयत्न केले, पण तिला कळून चुकले होते की ही म्हातारी सहजासहजी मरणार नाही. तिला गावाबाहेरच्या लिंबोनीच्या बागेजवळ झोपडी टाकून द्यावी लागेल. नंतर तिने हा विषय पंचांपर्यंत पोहोचवला. सर्व गाव जमले. पंच निर्णय घेऊ लागला. पंचांनी विचारले, काय म्हणता गावकऱ्यांनो, ह्या म्हातारीला वाईट टाकायचं काय? सारे लोक हो हो म्हणाले, पण आम्हाला मात्र म्हातारीची दया आली. आम्ही काहीच बोललो नाही. सारे लोक आम्हाला कारणे विचारू लागले व आम्हाला पण वाळीत टाकण्याचा विचार करू लागले. साऱ्या गावासमोर आम्ही तिघेही एकटे पडलो. आम्ही त्यांच्या होकाराला हो म्हणालो. म्हातारीला याचं वाईट वाटत होतं, पण आमच्याकडे पण काही पर्याय नव्हता. नंतर त्या म्हातारीला लिंबोनीच्या बागेच्या कडेला झोपडी बांधून दिली व तिला तेथे ठेवले. मात्र तिथे फक्त ती 2 आठवडे राहिली. नंतर 2 आठवड्यानंतर ती बिचारी वारली. पण गावच्या लोकांना याचा काहीच फरक पडला नाही. नंतर काही दिवसांवर आमची परीक्षा आली. आमच्या परीक्षेचे सेंटर शेजारच्या शहरातच होतं. परीक्षेच्या पहिल्या सकाळी आम्ही निघालो. आमच्याकडे एक मोटरसायकल होती आणि गाडी पण खूप जुनी होती. वेळेवर चालू होत नव्हती. तिला आम्ही फक्त महत्वाच्या कामालाच वापरत असत. आम्ही कशीबशी गाडी चालू केली व परीक्षेला गेलो. परीक्षा दिली व घरी परतलो. सायंकाळचे 6:30 वाजले होते. आम्ही गावाच्या वाटेला होतो. तेवढ्यातच गाडी अचानकच बंद पडली. अरे यार, मी तुला सकाळी म्हणलो होतो की ही खटारा गाडी घेऊ नकोस. आता हा खेळ महागात पडला का नाही सांग बरं, राणा म्हणाला. अरे पण मला वाटलं नव्हतं की मध्येच असं काहीतरी होईल. चला आता काही पर्याय नाही.
गाडी ढकलत न्या, शिवा म्हणाला. आम्ही गाडी ढकलत न्यायला सुरुवात केली. तिथून गाव किमान 7.5 किलोमीटरवर होतं. तसल्यात ती गाडी जाम होती. आम्ही खूप थकलो, इतकं थकलो की आम्हाला चालावेसे पण वाटेना. नंतर आम्ही थोडा वेळ थांबलो व गाडी चालू करण्याचा पुन्हा प्रयत्न केला. आमचा त्यात खूप वेळ गेला. रात्रीचे 9 वाजले. आम्ही इकडे तिकडे आसरा शोधू लागलो, पण काहीही सापडले नाही. पण लांब अंतरावर एक झोपडी दिसली. आम्ही गाडी रस्त्याच्या कडेला लावून झोपडीकडे गेलो. तिथून झोपडी एक अर्ध्या किलोमीटरवर होती. झोपडीजवळ जाईपर्यंत आम्हाला खूप वेळ लागला. आम्ही झोपडीजवळ गेलो. झोपडीला कुपाटी लावलेली होती. आम्ही ती कुपाटी हळूच उघडली. कुपाटीचा असा आवाज आला जसा एका गंजलेला दरवाजा उघडल्यावर येतो तसाच. आम्ही बेदम हादरलो, पण आता आत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे आम्ही आत गेलो व आत जाऊन बसलो. बसल्या बसल्या आमच्या गप्पा रंगल्या. अरे आता पोटापाण्याचं काय, शिवा म्हणाला. कशाचं काय, आता पाणी प्या आणि झोपा, मी म्हणालो आणि आमच्या बरोबरचे पाणी पिलो व पडलो. तेवढ्यातच झोपडीच्या आतल्या टोकातून एक आवाज आला. तो आवाज घोगरा होता. अरे उपाशी पोटी झोपायचं नसतं बाळांनो. आम्ही पटकन उठून उभा राहिलो. मला प्रश्न पडला की झोपडीत कोण राहत असेल. आम्ही इकडे तिकडे बघू लागलो. तेवढ्यातच झोपडीच्या आतमध्ये एक टेंबा पेटलेला दिसला. या पुराणू या, असा आवाज तिकडून आला. कोण असेल तरी तिकडे, शिवा म्हणाला. चल जाऊन पाहूया, राणा म्हणाला. पण जरा सावधानपणे पुढे चला, मी म्हणालो. आम्ही घाबरत घाबरत पुढे पाऊल टाकत होतो. आम्ही पुढे चालत होतो, पण ती झोपडी संपत नव्हती. असं वाटत होतं की आम्ही एखाद्या मॅरेथॉनमध्ये चालत होतो. आम्ही जेवढे पुढे जात होतो तेवढेच अंतर वाढत होतं. दूरवर एकच चित्र दिसत होतं, ते म्हणजे एक टेंबा. टेंबा म्हणजे एका मशालीसारखा असतो. तो दीर्घकाळ चालू असतो. तो कधीच संपत नसतो. राणाला खूप भीती वाटत होती. नको यार तिकडे जायला, राणा म्हणाला. अरे चल जाऊन पाहूया की तिथे नक्की आहे तरी काय, शिवा म्हणाला. बरं जाऊ द्या, चला माघारी, मी म्हणालो व माघारी फिरलो. पण जेव्हा आम्ही माघारी फिरलो तेव्हा दाराकडच्या म्हणजेच कुपाटीकडच्या पण दिशेला टेंबा दिसत होता व तो खूप मोठा होता. आम्ही पळत पळत त्या दरवाजाकडे गेलो तर तो टेंबा अजूनही पेटत होता. आम्ही फटाफट बॅगा उचलल्या व बाहेर धाव घेतली व आमच्या गाडीकडे पळालो. गाडीजवळ जाऊन थांबलो व झोपडीकडे बघितले तर त्या झोपडीतून रडण्याचा आवाज येत होता व बांगड्या फोडलेल्याचा आवाज येत होता. तेवढ्यातच आम्हाला दुरून येतानाची एक बैलगाडी दिसली. त्याने पटकन बैलगाडी थांबवली. आम्हाला आत बसवले व आम्हाला विचारले, काय रे पोरांनो, इकडे का थांबला होता, अण्णांनी विचारले. आमची गाडी बंद पडली हो, म्हणून थांबलो होतो, मी म्हणालो. होय, बरं बरं, त्या झोपडीकडे गेला नव्हतास ना, अण्णांनी विचारलं. कोणत्या झोपडीकडे, शिवा म्हणाला. अरे ती माळावरची. होय हो, गेलतो राव, ती झोपडी लय हेंगाडी हाय, राणा म्हणाला. अरे ती झोपडी म्हणजे भूताचं घर असल्यासारखं आहे. थांब जरा, तुला एक किस्सा सांगतो, मला ही बैलगाडी एका कडेला लावू दे. नंतर गाडी लावून अण्णा माघारी आला. तो म्हणाला, चला आधी मोटर चालू करून घेऊया, नाही तर लाईट जाईल. आम्ही मोटर चालू करायला गेलो. मोटर चालू करण्यासाठी आम्हाला बागेतून जावं लागायचं, कारण अण्णांनी पूर्ण बांधाला चिटकेपर्यंत बागच लावली होती. सर्वत्र लिंबाचा मोहक असा वास सुटला होता. आम्ही बोलत बोलत विहिरीपर्यंत गेलो. मोटर चालू केली व बाग भिजवायला सुरुवात केली. अहो, तुम्ही काहीतरी सांगणार होता ना, राणा म्हणाला. कशाचं, अण्णा म्हणाले. अहो त्या झोपडीचं हो. हा ते होय, तिथं बायडाचं भूत आहे.
तुम्हाला माहिती नाही खरंच? मी म्हणालो. तुम्हाला तिने काही दगाफटका केला नाही ना? अण्णाने विचारलं. नाही नाही, शिवा म्हणाला. तेवढ्यात अण्णा बोलायचं बंद झाला. आम्ही तिघा जणांनी आमच्या नजरा त्यांच्या तोंडावर गोळा केल्या व आमच्या कानांचे लक्ष पूर्णपणे त्यांच्या शब्दांकडे लोटून दिलं. काय झालं अण्णा, बोला की, असं मधूनच का गप्प बसलात? मी म्हणालो. अरे रामा, विषयच तसा आहे बघ. कसला विषय, आम्हाला पण सांगा ना जरा. असं मनात ठेवून सरतं का? मी म्हणालो. आम्ही चौघेही बांधावर बसलो व बोलू लागलो. हा बोला, शिवा म्हणाला. लगेचच अण्णांनी बोलण्यास सुरुवात केली. त्या दिवशी सखू गेलती माहेरला आणि मला लागली होती भूक. मी असंच ह्या वक्ताला बाग भिजवायला येत होतो. मग मला त्या झोपडीपाशी चूल पेटवल्यासारखं चित्र दिसलं. मला वाटलं कोणीतरी कंस भाजून खातंय, म्हणून मी आपलं गेलो तिकडं आणि झोपडीजवळ गेलो तर कोणीच नव्हतं. मी आत डोकावून पाहिलं तर एक म्हातारी आत चुलीवर भाकरी थापत होती. या या, ती म्हातारी मला म्हणाली. मग मी आत प्रवेश केला आणि ताटावर बसलो. तिने 2-4 भाकरी थापल्या आणि मलाही दिल्या. मी ती भाकर खायला सुरुवात केली. तिची चव जवळजवळ निराळीच होती. मग कुठलं म्हणायचं? ती मला म्हणाली. इथलाच सावंतवाडीचाच आहे. मी मोजून 2 भाकरी खाल्ल्या आणि पाणी मागितलं तर तिने मला एका बारक्या तांब्यात पाणी दिलं. मी घोटभर पाणी पिलो, पण ते पाणी खूप मसाळ लागत होतं. मी चूळ भरायला बाहेर आलो. चूळ भरली आणि त्या तांब्यात पाहिलं तर त्या तांब्यात पाणी नसून लाल भडक रगात होतं व ते पण पितळच्या तांब्यात. मी तांब्यात तिथंच टाकून बागेकडे पळालो. ती माझा पाठलाग करत होती आणि एका भयानक आवाजात हसत होती. मी काही अंतर पार केलं व गाडीपाशी पोहोचलो. गाडीपासून त्या झोपडीकडे बघितलं तर ती म्हातारी पण नव्हती आणि टेंबा पण नव्हता आणि ती झोपडी पण नव्हती. एवढं बोलून अण्णा बोलायचा थांबला. मग पुढं काय झालं? मी उत्सुकतेने विचारलं. तरी पण अण्णा गप्पच होता. तेवढ्यातच राणा म्हणाला. अहो अण्णा, बोला की. जाऊ दे, दे विषय सोडून, अण्णा म्हणाला. एवढे बोलून अण्णा बाग भिजवायला गेला. अण्णाची कथा ऐकता ऐकता कधी 6 वाजले तेच कळलं नाही. आम्ही तिघेही उठलो व आमच्या गाडीकडे गेलो. गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला तर गाडी फक्त एका किकमध्ये चालू झाली. गाडी चालू झालेली पाहून आम्हाला आनंद झाला आणि थोडे आश्चर्य पण वाटले. आम्ही पटापट गाडीवर बसलो व गावाकडे निघालो. आम्ही गावाला गेल्यावर माझ्या आईने मला विचारले, काय रात्रभर कुठे होता? मी म्हणालो, आमची गाडी माळावर बंद पडली होती म्हणून आम्ही तिथेच थांबलो होतो. तेवढ्यातच राणाने त्या म्हातारीची कथा आईला सांगितली. आई म्हणाली, काय रे रामा, हे खरं आहे का? मी हो म्हणालो. त्यावर आई म्हणाली, नंतर तिकडे जाऊ नका, नाहीतर ती म्हातारी तुमचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही.